बाल कृष्ण भगवान पुण्य पर उपकार पाप ते पर पीला। नाही अनिक जोडा दुजायाशी सत्य तोची धर्म असत्य ते कर्म। आणि कहे वर्म नाही दूजे गती तेची मुखी नामाचे स्मरण। अधोगती जान विन्मुखता संताचा संग तोची स्वर्गवास। नरक तो उदास अनर्गळा तुका म्हणे उघडे आहे हित घात। जयाचे उचित तैसे करा करा तैसे सत्य तोची धर्म असत्य ते कर्म। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पानी मंडनं मंडनानं। तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय हा उपदेश प्रकरणातील अभंग आहे। तुकोबरायांनी जे काही याच्यामध्ये वर्णन केले, पुण्य कशाला म्हणायचं, पाप कशाला म्हणायचं, पाप पुण्याचा लेखाजोखा जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगात वर्णन केलेलं आहे। वर्णन करता करता सांगितलं, तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, पटलं तर ऐका, नाही पटल ऐकू नका। नाही ऐकलं तर तुमचं हित साध्य होईल आणि नाही ऐकलं तर तुमचा घात होईल। ऐकलं तर हित साध्य होईल आणि नाही ऐकलं तर दुःख प्राप्त होईल अर्थातच। मग आता ऐकण्याजोग्या काही गोष्टी आहेत का या अभंगातून, का काही ऐकायचं का? माणसाला काही ऐकायची सवय झाली म्हणून कीर्तन गोड वाटत नाही। आता इथं सकाळी एखादी काहीतरी होऊ द्या, सभा होऊ द्या, दुसरी कोणाची येऊ द्या, रोड पुरत नाही उभा राहिल्याच्या नंतर ऐकायला। आणि इथं कीर्तन सुरू झाल्यावर काळ कुत्र रोडावर थांबत, इथं उगाच हलकी वाजू द्या दौंडी, आणि एखाद्यानं काहीतरी असं गोल रिंगण करून सरक सरक बाजू हटो म्हणावं, जहा गर्दा होते का नाही। आणि ते गर्दा झालेला विचार करा, त्या गर्द्यात उभं राहणं, आणखी काही पाहणं, हे काय आहे? मग तुकोबराय म्हणतात, आपलं ज्याचं त्याला काय कळायला पाहिजे, हित कळायला पाहिजे, हित बाबा वर्म नाही, हित कळायला पाहिजे। तुका म्हणे उघडे आहे हित घात उजयाचे उचित करा तैसे। तुकोबराय म्हणजे उघड आहे, हिताच्या गोष्टी करायलो का अहिताच्या करायलो ते उघड आहे। मग कसं उघड आहे ते तुकोबराय सांगायले। पुण्य कशाला म्हणायचं आणि पाप कशाला म्हणायचं? आता खरं पाहायला गेल्याच्या नंतर आपल्याला पुण्यही कळणं पापही कळणं। पुण्य करता करता पाप व्हायले,
मग त्यासाठी पुण्य कशाला म्हणायचं आणि पाप कशाला म्हणायचं स्पष्टीकरण तुकोबारांनी दिले. दुसऱ्यावर उपकार करणं हेच खरं पुण्य आहे. दुसऱ्यावर उपकार करणं पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला पीडा करणं हे पाप आहे आणि दुसऱ्यावर उपकार करणं हे पुण्य आहे. मग आता विचार करा, दुसऱ्याला त्रास द्यावा का नाही द्यावा, पुण्य कशा प्रकारचं साध्य करावं. पुण्य ते परोपकार, परोपकार करणं. मग कशाचा परोपकार करायचा, ताकाचे उपकार तरी करा. आता दुसऱ्याला काही देणं याचं नाव काय, आपण परोपकार करायलो. मग परोपकार करणं हे पुण्य आहे, हे खरं आहे. पण दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे. आता मला सांगा, युद्ध ज्यावेळेस कौरव पांडवाचं चालू होतं, त्या युद्ध समयाला भगवान कोणाच्या बाजूने होते, पांडवाच्या बाजूने होते. मग पांडवाच्या बाजूने भगवान होते, पण युद्ध चालू असताना युद्धभूमीवर सगळेच्या सगळे पांडव मरायलेत, आपलं कौरव मरायलेत. आणि कौरव मरती पांडव न मरती. कौरव मरायलेत पण पांडव मरत नाहीत. त्यासाठी दुर्योधन म्हणला मी वज्रदेही व्हावं. आणि वज्रदेही झाल्याच्या नंतर मग मात्र मी कोणाला आटपत नाही. मग वज्रदेही कशानं होईल, कर्णानं सल्ला दिला, विचार तुझ्या आईला. गोपाल कृष्ण भगवान. आज थंडी वाजली का, ठीक. गोपाल कृष्ण भगवान वज्रदेही भावया आपण. त्यावेळेस वज्रदेही व्हायचंय. कशासाठी वज्रदेही व्हायचंय, तर त्याला पांडवाचा नाश करायचा आहे. आता पांडवाचा नाश करायचा आणि वज्रदेही व्हायचे, याचं औषध कोणाकडे मिळेल. तो आईकडे गेला. आईला म्हणला, आई मला वज्रदेही व्हायचे, मला मी कशानं होईल सांग. गांधारी म्हणली, बाबा धर्मराजाकडे जाय, धर्मराजाला विचार. दुर्योधन म्हणला, आई धर्मराज माझा शत्रू आहे, आज आम्ही रोजच्या समोरासमोर युद्ध करायला होतं आणि एकमेकाला अनेक वीर मारले एकमेकाचे, तो धर्मराज मला खरं बोलल का. गांधारीनं सांगितलं, दुर्योधना हीच तुझी मोठी चूक आहे, चूक. अरे जा, धर्मराजाच्या दृष्टी युद्ध आहे तोपर्यंत धर्मराजाच्या दृष्टीमध्ये तुम्ही धर्मराजाचे कोण आहात, शत्रू आहात. युद्ध संपलं, धर्मराजाच्या अंतःकरणात तुम्ही कोण आहात, देव आहात, देव. तो कधीच वाईट सल्ला देणार नाही. जाऊ का, मग जा. ज्यावेळेस युद्ध संपल्याच्या नंतर दुर्योधन धर्मराजाकडे गेला, तर धर्मराजानं दुर्योधनाचं स्वागत केलं, या सुयोधना. धर्मराज त्याला दुर्योधन कधी म्हणायचे नाही, त्याला काय म्हणायचे, सुयोधन. या सुयोधना, अरे तुमचं स्वागत आहे. पण याचा रगीलपणा गेला नाही. बरं, आपलं हित साध्य करायचं, दुसऱ्याच्या समोर गेलो मागितलं, ते म्हणला तुम्हाला नष्ट करण्यासाठी मला वज्रदेही व्हायचंय, काय करू. आता विचार करा, कोणाला आपल्याला मारायचं, समोरचा व्यक्ती म्हणाला तुम्हाला मारायचंय, कशानं तुम्ही मारता. ते म्हणेल का मला विष दे प्यायला. पण धर्मराज होते ते. धर्मराज म्हणले वज्रदेही व्हायचे का, ठीक आहे, आम्हाला मारायचंय, काही हरकत नाही. वज्रदेही होण्यासाठी दुसरीकडे कुठं जायची गरज नाही. तू आता घरी जा आणि तुझ्या आईला म्हणा डोळ्यावरची पट्टी एकदा खोल आणि मला पूर्ण निहाळ, अंगावर कपडा ठेवू नको.
तुझ्या आईनं जर डोळ्याची पट्टी खोलली आणि तुला जर पाहिलं तर तू निश्चित वज्रदेही होशील. शत्रू आहे तरी पण सत्य सांगितलं. सत्य बोले मुखे, सत्य सांगितलं. शत्रू आहे पण त्याच्यावर विश्वास बसला. कोणाचा? दुर्योधनाचा. मग आता शत्रूवर विश्वास बसावा इतका शत्रू चांगला असावा. म्हणून एक आपण म्हणतो पहा, मित्र कसा असावा? मित्र मला ते आठवण पहा, संकटकाळी धावून येईन तो मित्र आहे, खरं आहे. पण आणखी एक आहे की मित्र असा असावा म्हणले, मी तुम्हाला सांगेल धावत्या वर्गामध्ये. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता विश्वास बसला दुर्योधनाचा आणि दुर्योधन घरी गेला. आईला सांगितलं, आई असं असं. आई म्हणली, उद्या सकाळी सकाळी गंगेचं स्नान कर आणि स्नान करून नग्न अवस्थेत माझ्या समोर ये. अंगावर बोटभर सुद्धा कपडा, कारण माझ्या पूर्ण आयुष्याचं मी काय आज करायले. आजपर्यंत माझा पती आंधळा आहे हे जसं कळालं तसं मी सुद्धा आंधळी नाही. पण आंधळ्याचं सोंग पट्टी बांधली मी जगात पाहायला नाही. पण माझ्या पतिव्रतेपणाचं फळ आज मी काय करायले, सोडायले. तिचं चीज झालं पाहिजे बरं. लेकराला सांगितलं, हो हो, हे कोल्ड रगिलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आलं, स्नान करून आई बसलेली होती. आई आता येत असतानाच मात्र काय झालं, भगवंताला काळजी वाटली ना. अरे बाबा, धर्मराजाला विचारलं, तुम्ही त्याला का सांगितलं? तुम्हाला तुमच्या मरणाची भीती नाही? धर्मराज म्हणले, या वाणीनं सत्य बोलावं, खोटं बोलता कामा. सत्य बोले मुखे. ज्या काही गोष्टी खऱ्या आहेत त्या खऱ्या. आपल्याला कोणी विचारायला आलं का ते सत्य आहे ते सांगावं. आपल्याला जेवढं माहीत आहे तेवढं सांगावं. वाईट सल्ला देऊ नये. त्याच्यावर विश्वास बसला ठीक आहे, नाही बसला तुम्ही जाणीन, तुमचं कर्म जाणीन, त्याला आपण काय करणार. शेवटी भगवंत म्हणले, धर्मराजाचा रक्षण करण्यासाठी स्वतः देवाला तितक्या वेळा 5 वाजता अंधारात जावं लागलं. आणि हे असं लपत लपत येऊ लागलं. कशामुळं? अंगावर कपडे नव्हते ना. भगवंत तितक्या सकाळी गेले, हातात फुलाचा हार आहे, मोठाचे मोठा. पुन्हा देवाला काय करता येणार नाही. पटकन त्याच्यासमोर गेले. अरे अरे अरे, कोण? दुर्योधन का? आणि काय झाले तुझे कपडे, कोण नेले काय? दुर्योधन म्हणला की बला कशाला मदत आली. नाही नाही, मग का अरे असे का झालास तू? तुझे कपडे कुठे? देऊ का पितांबर? घे. नको नको नाही देवा, मी माझ्या आईकडे चाललो. कशासाठी? मग असं का? नाही म्हणलं, धर्मराजानं सांगितलं नग्न होऊन जा, तुझ्या आईनं जर पट्टी खोलून पाहिले तर तू वज्रदेही होशील. भगवान म्हणले, असं होय? अरे आई समोर लेकरू नागव्या अवस्थेत किती दिवस चांगलं दिसतंय? 5 वर्षापर्यंत, 6 वर्ष, 10 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर आई समोर नागवं लेकरू चांगलं दिसत नाही. आणि तू तर आता इवाया जावयाचा झालास की रे. एवढ्या तुला अशा या प्रौढ वयाला आईसमोर नग्न अवस्थेत जायला चांगलं शोभतंय का तुला? तूच विचार कर. नाही, धर्मराज म्हणले, अरे ते येड म्हणलं असं म्हणले, पण तुला कळाव ना. मग आता तर माझ्याजवळ काही नाही, काही नाही तर काय हरकत नाही. हे फुलाचा हार घे, कमराला गुंडाळ आणि जाय. पण तुला लाज वाटाव, वयोवृद्ध आई समोर चाललास, आईनं पाहिलं काय वाटेल त्या आईला? नागवा चाललास कुठाला. इतकं ऐकलं पा, कारण देव कसा आहे, चतुरातू शिरोमणी. ऐकलं ना, ऐकल्याबरोबर त्यानं ते हार घेतला, गुंडाळला, गेला. गेल्याच्या नंतर आईला नमस्कार केला. आई मी आलो. आला का? हो. कपडे नाहीत ना अंगावर? विचारलं बरं तिनं. हो नाहीत.
नाहीत ना? अजिबात काही नाही अंगावर? नाही. खरंच नाही? हो नाही. पट्टी सोडू का? सोड. पुन्हा विचारलं, खरं सोडू का? हो आई सोड. नाही, खरं पुन्हा विचारायले बरं, कारण इतकं कशामुळे विचारावं लागलं तिला? आजपर्यंत तिनं आपलं सगळं आयुष्य पतीच्या अंधत्वात घातलं आणि आज फक्त लेकराचं हित साध्य होण्यासाठी तिला काय करावं लागेल? पट्टी सोडावं लागेल. नाही तर पट्टी सोडायचं काम होतं का? नाही. म्हणजे पतिव्रतेपणाचा काय व्हायला आज? भंग व्हायलाय. पण कोणासाठी? लेकरासाठी. पहा, म्हणून माणूस लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकरासाठी काय करत नाही आई? पतिव्रतापणाचा भंग व्हायला माझा सांगायले बरं. अहो सोड आई पट्टी. आणि मग आईच्या विश्वास बसला ना, अशी पट्टी सोडली आणि पायाच्या नखापासून आई निहाळीत गेली. नख शिकांत निहाळलं. निहाळल्याच्या नंतर जेवढा अंगाव कपडा नव्हता, जे काही नव्हतं, तेवढा संपूर्ण देह दुर्योधनाचा वज्रदेह बनला. पण शेवटी गांधारी म्हणले, अरे अरे अरे, फार मूर्ख निघालास तू. आहेस मूर्ख. तुला मी 17 वेळेस म्हणत होते अंगाव काही नाही ना, अंगाव काही नाही ना, मग कमरेला ते हार कशाला गुंडाळलास रे? झाला आता तितक्या जागेवर तू काय झालास? पूर्ण शरीर वज्रदेह झालं, पण तेवढा जागेवर तू मात्र काय राहिलास? कच्चा राहिलास. माझी पट्टी काढून काही उपयोग झाला नाही, कारण तिथं कच्चा राहिलास ना. शेवटी तू त्या ठिकाणी मरणारच. तुला रस्त्यानं कोण भेटलं? म्हणजे भगवान श्रीकृष्ण. अरे अरे अरे, त्यानंच ही सगळी घाण केली. असो, आपला विषय काय आहे? पुण्य ते परोपकार. धर्मराजानं शत्रू जरी समोर होता, युद्धाची जरी वेळ होती, तर धर्मराजानं खरंच बोललं. सत्य सोडलं का? म्हणून याला काय म्हणायचं? पुण्य ते दुसऱ्यावर परोपकार करणं, हे काय आहे? पुण्य आहे. एखाद्याचं काम अडचणीत पडलेलं असेल, लग्नाचं काम आहे, सोयरिकीचं काम आहे, आणि ऐन वेळेला काहीतरी अडचणी आल्या, अशा वेळेला जर सहकार्य केलं, तर याला काय म्हणायचं? त्याच्यामध्येच आहे. अर्थभूता द्यावे दान, त्या नावे खरे पुण्य. म्हणजे पुण्य परोपकार. म्हणजे परोपकार कोणावर करायचे? ज्याला आत्यंतिक काही वस्तूची गरज आहे. परोपकार. आता विचार करा, दान घेण्याचा अधिकारी कोण? दान देण्याचा अधिकारी कोण? परोपकार कोणावर करावं? अहो, ज्याला भूक लागली तो अन्नाचा अधिकारी आहे, आणि अशा व्यक्तीला दात्यानं दान दिलं तर तो जीवन तृप्त होतून आशीर्वाद. अन्नदाता सुखी भव. त्याचं अंतःकरण म्हणते, वा काय भूक लागली होती, तृप्त झालो गडे आता. अन्नदाता सुखी भव. आशीर्वाद आपोआप त्याचं मिळत असते. म्हणजे भुकेल्याला अन्न, तानेल्याला पाणी. आणि ज्या अशा अडचणी, ज्याच्या अंगाला कपडा नाही, त्याला जर वस्त्रदान दिलं तर पुण्य ते याला परोपकार म्हणायचं. आता पूर्वीच्या काळामध्ये लोक काय करायचे? दही आपलं दूध फुकट द्यायचे, दही फुकट द्यायचे, तूप फुकट द्यायचे. म्हणे बरं का, आपल्याला काही मला नाही कळत. दही दूध तूप फुकट द्यायचा काळ आपला. हां, एक काळ होता. हां, कारण आई सांगायची ना. हां, हो हो, असं देवाणघेवाण करायची. हां, ज्याच्याकडे आपल्याकडे एक आहे, दुसऱ्याकडे दुसरं नाही. एक वस्तूच्या बदल्यात दुसऱ्या वस्तू द्यायची, किंवा फुकटमध्ये द्यायचं.
त्याच्या बदल्यात काही घ्यायचं नाही. असा एक काळ होऊन गेला. पण तुकोबराय म्हणले या त्या काळात तुकोबरायाने नंतर पुन्हा प्रमाण टाकलं गात्यामध्ये. बाबा तुम्हाला आता दूध देणं होत नाही, दूध बी देऊ नका, दही देऊ नका, तुपही देऊ नका, नका घालू दही दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. तुकोबाराय म्हणले ठीक आहे, तुम्हाला दूध देऊ नका या काळात, कारण पैसा व्हायलाय ना. दही देऊ नका, तुपही देऊ नका, पण कमीत कमी ताक तरी द्या ना. ताक दिलं तरी त्याचा काय होतो, परोपकार होतो. म्हणून पुण्य ते परोपकार. अडचणीच्या कामाला काम करणे याचंच नाव परोपकार. आणि परोपकार केला की त्या ठिकाणी आपोआपच पुण्य लागते. आता परपीडा, दुसऱ्याला त्रास देणं हीच काय आहे, परपीडा आहे. मग दुसऱ्याला त्रास द्यावा का कशाबद्दल? ही विनाकारण माणसं त्रास देतात, हे कळत नाही. आपण त्रास द्यायलो याच्यातून काय होईल, आपल्या पाठीमागं दोष लागतील, हे मनुष्य समजत नाही. आता विचार करा, विनाकारणाचं उगं कोणाचं धान चारणं हे काय आहे, परपीडा आहे. कोणाचं सोयाबीन कापून नेणे हे काय आहे, परपीडा आहे. दुसऱ्याला जाणून बुजून त्रास देणे याचं नाव परपीडा आहे. चांगली सोयरीक जमायली, पण सोयरीक जमता उगं विनाकारणच त्याच्यात काहीतरी बोलायचं आणि जमलेली सोयरीक मोडायची, ही काय आहे, परपीडा आहे. दुसऱ्याला त्रास देणं हीच काय आहे, परपीडा आहे. मग आता विचार करा, मग पाप आणि पुण्य, पाप आणि पुण्याची जोडच तुकोबारायांनी इथं स्पष्ट सांगितली. या हातानंच काम करायचं ना आपल्याला. चांगलंही काम याच हातानं होते, पुण्याचंही काम या हातानंच होते, पापाचंही काम या हातानंच होते. हीच वाणी आहे पुण्य आणि पाप गमवण्याची. उगं काही माणसं सरळ बोलता क्रॉस बोलतात, तिरपट बोलतात. मग तिरपट का बोलायचं, वर्मावर का मीठ चोळायचे? वर्मावर मीठ चोळलं की त्याचं हृदय काय होते, मन दुखतंय. आणि मन दुखलं कीच त्या ठिकाणी पुण्य लागेल का पाप लागेल, पापच लागणार. म्हणून माणसानं कोणाचे वर्म पाहू नये, कोणाचे दोष पाहू नये, ज्याचे त्याच्यासोबत राहिले. पण आपण का आपल्या वाणीनं कोणाची उखाळ्या पाखाळ्या करायच्या? आपण आपल्या वाणीनं जर उखाळ्या पाखाळ्या करीत बसलो तर त्याचे दोष त्याला लागणार नाहीत. त्याचे दोष, त्या दोषाचे भागीदार आपण आहोत. त्यासाठी तुकोबाराय म्हणतात, पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा, अनेक नाही जोडा दुजायाशी. शेजाऱ्यानं शेजाऱ्याच्या अंगणात झाडून टाकू नये. नाही तर एक शेजारी झाडतं इकडून, त्याचं झाडणं झालं दुसरी शेजारीने इकडे येते, ती इकडं कचरा लावते. कशामुळं हे? आपण आपलं व्यवस्थित झाडावं. वादाला तोंड फुटत नाही आणि एकमेकाची मनं दुखत नाही. आणि तिथं मन दुखलं कीच पाप तिथं निर्माणच होतंय. त्यासाठी माणसानं सावधानतेनं वागावं. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये. आपण आपल्या हातानं जेवढा होत असेल तेवढा परोपकार करावं. नाही अनेक जोडा दुजायाशी, याला दुसरा जोडा अजिबात नाही. दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे. याशिवाय दुसरं पाप पुण्य कोणतंच नाही. सूत्र सांगितले तुकोबारायांनी. पाप आणि पुण्य कशाला म्हणायचं म्हणले? पुण्य ते परोपकार आणि पाप ते परपीडा. नाही अनेक जोडा दुजायाशी. तुकोबाराय पुन्हा सांगू लागले, ऐका जन हो, सत्यतोची धर्म, असत्यते कर्म, अनेक हे वर्म नाही तुझे. सत्यतोची धर्म आणि असत्यते
कर्म अनेक हे वर्म नाही तुझे. धर्म सत्य कशाला म्हणायचं? सत्य बोले मुखे दुःखवे अनेकाच्या दुःख. खरं बोलणं हा काय आहे? धर्म आहे. आणि खोटं बोलणं होय बाबा. सत्यासारखं आचरण करणं, सत्यासारखं पुण्य नाही. सत्यासारखं सत्य खऱ्याचं आचरण करणं याच्यासारखा धर्म नाही. सत्याचं आचरण करणं याच्यासारखा धर्म नाही. हो हो. असत्यवाणी तेथे दुःखाची खाणी. दुःखाची खाण आहे असत्यवाणी म्हणजे. म्हणून जीवानं सत्य बोलावं. आणि आता तर खोटं बोलायचं लायसनच आलंय सगळ्याकडं. खोटं बोलायचं हे लायसन आहे. मोबाईल म्हणजे 100% खोटं बोलायचं लायसन आहे. हा हो हो. कर्ण पिशाचे यंत्र. अहो मला सांगा, हॅलो महाराज कुठे आहेत? महाराज घरी असला तरी महाराज म्हणते मी आता नेमकं शेताकडं आलो. अरे आणि मी कुठं आहे? घरी आहे. पण कशामुळे एवढं खोटं बोलायचं? पण काय आहे की ते सगळ्याला त्याचं काय लागलंय? त्याचं एक लोनच पसरलंय. खोट्याचं लोनच पसरलंय. आणि मग आपण बोलताना बोलायलो खोटं, पण याचं फळ काय भोगावं लागल याचा मात्र आपण विचार करत नाहीत. त्याच्यासाठी तुकोबाराने सांगितलं बाबा सत्यासारखं तप नाही. सत्यासारखं तप नाही. सत्य बोलणं हे एक मोठं काय आहे? तप आहे. सत्य बोले मुखे तेने उचंबळती सुखे. म्हणून सत्यासारखं तप नाही आणि खोट्यासारखं पाप नाही. तसं तुकोबाराने सांगितले बाबा हे सत्याचं आचरण हा खरा धर्म असून असत्य वागण्यानं पाप वाढतंय. असत्य वागण्यानं पाप वाढतंय. याखेरीज धर्माचं दुसरं वर्मच नाही. खरं वागणं हेच धर्माचं वर्म आहे. आणि ते जर माणसाला वर्म कळालं तर ठीक आहे. एक वेळेस काय झालं, एक साधू रस्त्याने देवपूजा करून घरी जाऊ लागला. सकाळी सकाळी मारुतीरायाची मंदिरात आला, पूजा केली आणि तो साधू होता आणि परत जाऊ लागला आपल्या घराकडं. जात असताना त्याच्या समोरून एक गाय अशी पळत आली हंबरडा पोळीत आणि ती पळतच गाय समोरून निघून गेली. तुम्हाला मागे एके दिवशी दृष्टांत सांगितला होता मी, सत्य आणि असत्य. गाय निघून गेली. त्या काही वेळामध्ये हे साधू घरी पोचतात नाही पोचतात मग रस्त्यातच तिकडून येणारा एक व्यक्ती पळतच येऊ लागला, हातात काठी दोरी अशा पळत यायला. तो पळता पळता थांबला आणि त्या साधूला विचारू लागला, ओ महाराज समोर गाय गेली पाहिली का तुम्ही? साधूने त्याची वेशभूषा पाहिली. वेशभूषा पाहिल्या साधूने विचार केला, अरे अरे हा व्यक्ती कोण आहे? कसाब आहे. विचार केला साधूनं, गेली म्हणा तर हा पळत आत्ताच चाललायच आणि गाय याला जवळच सापडते आणि सापडली कीच हा नेणारच. नेल्याच्या नंतर तिची कत्तल होणारच आणि त्याचा दोष माझ्या डोक्यावर बसणारच. साधूनं विचार केला आणि साधूनं सांगितलं, अहो म्हणले गाय गेली पाहिली त्याला सांगता येणं, ज्याला सांगायची त्यानं पाहिली नाही. ज्यानं पाहिली त्याला बोलता येणं आणि ज्याला बोलायचं त्यानं पाहिली नाही. क्या अजब आदमी है बोले, कैसी बात कर रहा. असं बोलण्यामध्ये काय बरं साधू खोटं बोलला का? ते म्हणला गाय गेली, पण गेलेली ज्यानं पाहिली त्याला सांगता येईना गेली म्हणून, आणि ज्याला सांगायची त्यानं
पाहिली नाही. तोंडानं सांगायची गेली म्हणून त्या तोंडानं, डोळ्यानं पाहिली पण त्याला सांगता येणं. खोटंही बोलला नाही आणि आपल्या अंगाला दोषही येऊ दिला नाही, तोपर्यंत गाय निघून गेली, त्याच्या हाताला काही लागली नाही. म्हणून सत्यासारखं तप नाही. विचार करा, धर्मराज सत्य बोलत होते. धर्मराज म्हणून सत्य बोले मुके, खरं खोटं कधीच बोलायचे नाही धर्मराज. म्हणून तर पुण्यशीलो नलो राजा पुण्यशीलो युधिष्ठिरा, युधिष्ठिरा पुण्यशील होता आणि नळ राजा पुण्यशील होता. मग खोटं बोलायचं नाही. पण विचार करा, एकदा भगवान म्हणले धर्मराज तुम्हाला खोटं बोलावं लागतंय. धर्मराज म्हणले कशासाठी? आजपर्यंत जीवनात मी खोटं बोललो नाही, आज खोटं बोलायचं कशासाठी? मी बोलणार नाही. नाही म्हणले बोलावं लागेल, तुमचं कुळ रक्षण होईल. म्हणले कुळ नष्ट झालं तर चालेल, पण मी खोटं बोलणार नाही. आपण आपल्या स्वार्थासाठी 1 रुपयासाठी 10 वेळेस खोटं बोलतो, 10 वेळेस आपला स्वार्थ व्हायला आहे ना. पण धर्मराज कुळ नष्ट झालं तरी चालेल, पण मी खोटं बोलणार नाही ही म्हणाय. म्हणजे किती विचार कर, सत्यावर त्याचा विश्वास किती आहे. एवढा विश्वास आहे. शेवटी हे सत्य बोलत नाही, कुळ नष्ट होत आहे. भगवान म्हणले ठीक आहे, तू नको खोटं बोलू, मी तर तुला खोटं बोलायला. अर्थात त्या दिवशी द्रोणाचार्याचा मुलाचा अश्वत्थाम्याचा हनुमंतराय आपलं भीमाच्या हातानं अश्वत्थामा नावाचा हत्ती होता. त्या भीमदादाने त्या अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारलं आणि मारल्यावर फक्त अशी चर्चा सुरुवात केली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. निश्चित चर्चा. आणि चर्चेला उधाण असते म्हणल्यावर काय, चर्चा वाऱ्यासारखी पसरली आणि ही अश्वत्थामा मेल्याची बातमी द्रोणाचार्याकडे गेली. पुत्र दुःखानं द्रोणाचार्यानं धनुष्यबाण टेकवला आणि धनुष्यबाण म्हणून टेकवल्याच्या नंतर द्रोणाचार्य म्हणले खरं बोलणारं या भूमीमध्ये फक्त धर्मराज आहे. शत्रू पक्षात आहे पण खरं बोल, शत्रूलाही खरं बोलते आणि मित्रालाही खरं बोलते, तो सत्यवादी. नाही तर काही माणसं आपल्या माणसाकडूनच खरं बोलतात आणि दुसऱ्याला धावतं खरं नाही खोटं नाही असं बोलतात. शेवटी द्रोणाचार्य युद्ध बंद करून धर्मराजाकडे आले. त्या वेळेला धर्मराजाच्या जवळ वाद्य वाजायला ठेवलेलंच होतं. आधी त्या वाद्य वाजायला सांगितलेलंच होतं. धर्मराजाचं अर्ध बोलणं झालं की असा कोल्हाळ करा, भीमदादाला सांगितलं होतं असा शंख वाजवा, की अर्ध